वेलकम टू द चॅनल. आज आपण प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं फर्स्ट एक्झाम्पल आहे ते बघणार आहोत. आपल्या या सिरीज मध्ये आपण सेकंड चॅप्टर पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल याबद्दल माहिती करून घेतली आहे. क्लास 8 मध्ये आपण सुरुवातीपासून शिकलोय त्या की पॅरलल लाईन्स काय, ट्रान्सव्हर्सल काय आणि त्यापासून बनणारे अँगल्स, डिफरंट अँगल अँड देअर प्रॉपर्टीज. त्या प्रॉपर्टीच्या आधारे प्रॉपर्टीज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, प्रॉपर्टीज ऑफ इंटिरियर अँगल, प्रॉपर्टीज ऑफ अल्टरनेट अँगल अशा तीन डिफरंट प्रॉपर्टीज आपण बघितल्या आहेत. त्या प्रॉपर्टीच्या आधारे आपण प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व करणार आहोत. लेट्स सी. फर्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इन द गिवन फिगर, if line M parallel to line N and line P is transversal, then find X. Here M and N, there are two lines, parallel line, and P is a transversal. So आपण given काय आहे ते लिहून घ्यायचं. Here given line M parallel line and line P is transversal. Then 3x आणि x हे दोन अँगल आपल्याला दिसत आहे आणि हे दोन अँगल कुठे आहेत तर इंटिरियर पोर्शन ऑफ टू पॅरलल लाईन. आपण बघितलं की इंटिरियर पोर्शन मध्ये जे दोन अँगल असतात ते इंटिरियर अँगल असतात आणि त्याची प्रॉपर्टी आहे की ते सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी मीन्स दोन्ही अँगलची ऍडिशन जर आपण केली तर ती 180 असते. देन राईट 3x प्लस x इक्वल टू 180 डिग्री. 3x आणि x 4x होऊन जाईल आणि 180 डिग्री ॲज इट इज लिहू आपण. नंतर x आपण इकडेच राहू देऊ आणि 4 ने डिवाइडर केलं तर 45 डिग्री हे आपला आन्सर येईल. आपल्या ऑप्शन्स मध्ये फर्स्ट क्वेश्चनच्या ऑप्शन मध्ये दिलाय 1A 135 डिग्री, B 90 डिग्री, C 45 डिग्री and D 40 डिग्री. देन आवर आन्सर इज आन्सर C 45 डिग्री. कसं आणायचं आपण बघितलं. सिंपल एक प्रॉपर्टी आपण यूज केली की इंटिरियर अँगल आर सप्लिमेंटरी. आपण या ठिकाणी लिहू शकतो इंटिरियर अँगल आर सप्लिमेंटरी आणि ते प्रूफ देऊन आपण सॉल्व करणार आहोत. Now question number 2. In the given figure, if line A parallel line B and line L is transversal, then find X. Second figure मध्ये आपण दाखवलंय. तर सेकंड अँगल एक्झाम्पल मध्ये आपल्याला विचारलंय X व्हॅल्यू काढायची आपल्याला. If line A parallel to line B, सी दॅट A आणि B ही लाईन जी आहे ती पॅरलल आहे आणि L ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. अशा वेळी 4x आणि 2x आपल्याला दिलेले आहेत. 4x आणि 2x हे रिलेटेड नाही, पण आपण 4x आणि खालच्या साईडला त्याच साईडला ट्रान्सव्हर्सलच्या एकाच डायरेक्शनला घेतलेला करस्पॉन्डिंग अँगल 4x आपण तिकडे लिहू शकतो. देन 4x आणि 2x हे मग लिनियर पेअर अँगल बनतील. आपण जर करस्पॉन्डिंग अँगल 4x चा खालच्या लाईनकडे लिहिला 4x, तर त्यानंतर 4x आणि 2x हे लिनियर पेअर अँगल तयार होत आहेत. अशा वेळी आपण ती प्रॉपर्टी लिहू शकतो की 4x प्लस 2x इक्वल टू 180 डिग्री. वाय? बिकॉज लिनियर पेअर अँगल आर अगेन सप्लिमेंटरी. 4x आणि 2x 6x होतील आणि मग 6x इक्वल टू 180. देअरफॉर x ॲज इट इज लिहायचा आणि 6 ने जर 180 ला डिवाइड केलं तर अँगल x इक्वल टू 30 डिग्री आपल्याला मिळतो. ऑप्शन मध्ये आपल्याला 90 डिग्री, B 60 डिग्री, C 45 डिग्री आणि D 30 डिग्री असं दिलेलं आहे. त्यावेळी ऑप्शन D हे आपलं आन्सर असेल. अशा प्रकारे फर्स्ट क्वेश्चन आहे हा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम 2.2. नाउ सी एक्झाम्पल 2.2 मधलं सेकंड एक्झाम्पल आहे. इन द गिवन फिगर लाईन P पॅरलल टू लाईन Q, line T and line S are transversal. See, P आणि Q हे parallel lines आहे आणि line T ही एक transversal आहे, line S ही another transversal आहे. Find the measure of angle X and angle Y using the measure of angle given in the figure. Angle X इकडे दिसत आहे, angle Y हा. तर आपल्याला angle X पहिले फाइंड करून घेऊ आपण. Here we see हा angle A आहे आणि angle 40 डिग्री. हे काय दिसत आहे तर या ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला लाईनवर असलेले अँगल ती करस्पॉन्डिंग अँगल पेअर आहे. हे आपल्या लक्षात येतच आहे. आपण बघितलंय की करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतात तर
ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला असलेले आणि एक आर्म त्याची ट्रान्सव्हर्सलवर आहे, दुसरी पॅरलल लाईनवर आहे, असे हे दोन अँगल म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल. वी नो दॅट द प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल इज करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. सो अँगल ए इक्वल टू अँगल 40 हे आपण लिहू शकतो. आता सेकंड आपण काढायचा आहे एक्स. अँगल ए आणि अँगल एक्स हे एकाच लाईनवर असलेले लिनियर पेअर अँगल दिसत आहे व ऍडजस्टंट अँगल म्हणता येईल. तर हे लिनियर पेअर अँगलची सुद्धा एक प्रॉपर्टी असते की लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. देन राईट अँगल एक्स प्लस अँगल ए इक्वल टू 180 डिग्री. सप्लिमेंटरी मीन्स अँगलची ॲडिशन 180 डिग्री असेल. अँगल एक्स आपण ॲज इट इज लिहूया. अँगल ए वी फाइंड 40 डिग्री. अँगल एची आपण व्हॅल्यू 40 डिग्री लिहिणार आणि मग अँगल एक्स काढण्यासाठी 180 मधून जर 40 डिग्री मायनस केले तर अँगल एक्स 140 डिग्री हे आन्सर आपल्याला मिळेल. सिमिलरली वी फाइंड द अँगल वाय. नाव सी अँगल वाय काढण्यासाठी आपल्याला लाईन पी आणि लाईन क्यू पॅरलल दिलेली आहे. लाईन एस इज अ ट्रान्सव्हर्सल. हिअर वी सी अँगल बी अँड अँगल 70 आर व्हर्टिकली अपोजिट अँगल. एकमेकांच्या क्रॉसमध्ये ते येत आहेत, ते व्हर्टिकली अपोजिट आहे. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर इक्वल. सो अँगल बी इक्वल टू 70 डिग्री. आपण ते लिहून घ्यायचं की अँगल बी हा 70 डिग्री आहे व्हर्टिकली अपोजिट असल्यामुळे. देन अँगल वाय आपल्याला जर फाइंड करायचं असेल तर अँगल वाय आणि अँगल बी हे कोणते अँगल दिसत आहेत, तर इंटिरियर पोर्शन मध्ये असणारे इंटिरियर अँगल्स ते आहेत. त्यामुळे अँगल मेजर ऑफ अँगल वाय प्लस मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 180 डिग्री. इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. ही प्रॉपर्टी वापरून आपण अँगल वाय प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री लिहू शकतो. त्यानंतर मेजर ऑफ अँगल वाय ॲज इट इज राहू द्यायचं आणि बी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे की ती 70 डिग्री आहे. तर मेजर ऑफ अँगल बी ची ऐवजी आपण 70 डिग्री लिहून दॅट इज इक्वल टू 180 डिग्री. मेजर ऑफ अँगल वाय इक्वल टू 180 मायनस 70 डिग्री दॅट मीन्स 110. हा जो अँगल आहे अँगल वाय हा 110 डिग्री मेजरमेंटचा असेल. अशा प्रकारे आधी आपण अँगल एक्स काढलेला आहे आणि मग अँगल वाय. अँगल एक्स आहे 140 डिग्री, अँगल वाय 110 डिग्री. इन दिस वे वी सी द एक्झाम्पल 2. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल 3, एक्झाम्पल 4, एक्झाम्पल 5 बघूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल आणि या आधारे तुम्हाला शिकायला मदत होत असेल, तुम्ही या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा.